आम्ही चाललो आहे CSTला गणपती डेकोरेशन शॉपिंगसाठी. तर स्टेशनला उतरून चालतच 7-8 मिनटावरतीच क्रॉफेट मार्केट आहे. तर आम्ही आता चाललो आहे. बघा सगळेच डेकोरेशनचं सामान घेऊन येताना दिसत आहेत. गणपतीला जायचं म्हणजे डेकोरेशनचं सामान हे असणारच. तर चला आता बघूया आता मार्केटमध्ये आपल्याला काय काय मिळतं आहे ते. आता आम्ही पोचतोय. समोरच बघा ती बिल्डिंग दिसते. तर तिथे लिहिलेलं पण आहे तेच आहे क्रॉफेट मार्केट. इथे हे छोटे छोटे चौकोन होते म्हणजे ते आपण डायरेक्ट त्याला अटॅच केल्यावरती डेकोरेट करू शकतो. हे 250ला एक चौकोन असा होता. हे सगळं डेकोरेशनचं सामान बघून लखलखाट बघून काय घेऊ आणि काय नको असंच होत होतं. बाप्पासाठी कितीही घेतलं तरी कमीच असं वाटतं. हे डेकोरेशन त्याच्यामध्ये एक कॉमन होतं. दांड्यान त्याला हिरवी पानं, ही फुलं होती. मांडीवरून मस्त असं आपण हे सोडू शकतो. ही फुलं 250ला 12 असे होते आणि वरती जी हिरव्या कलरचे दिसत आहेत ते महाग होते. 100ला एक अशी ती पट्टी होती, वेल होती. त्याच्यानंतर आम्ही पुढे पुढे बघायला गेलो तर हे दांडीला असणारी पानं हे सगळ्यांनीच ऑलमोस्ट डेकोरेशन सगळ्यांच्याच हातात दिसत होतं. हे होतं 350ला एक आणि जसं आपण मोठं घेऊ तर ते 3000ला वगैरे होतं. या होत्या फुलांच्या कुंड्या. खूप छान छान डेकोरेशन्स तिथे होती. मी घेतलेलं हे डेकोरेशन खूप छान वाटतं आणि पटकन आपण करू शकतो. ही फुले घेतली मी वेगळ्या प्रकारची. ही बघा ही छोटी छोटी फुलं आहेत. या माळा आहेत. 200-250 जशा आपण घेऊ तशा माळा होत्या. त्याच्यानंतर आम्ही गेलो तोरणं घ्यायला. ही बघा ही भारीच वाटत होती. ही तोरणं एकदम लखलखाट आणि त्याच्यामध्ये असणारी ती तोरणं. इथे मीटरवरती तोरणांचा भाव होता 200-250 100 रुपयापासून होती. इथे आम्ही लाईटीचे फोकसही घेतले. ते पण साईजवरती त्याचा भाव होता. 250, 200, 500, 600 असे फोकसचेही भाव होते. खूप छान होलसेल किमतीमध्ये इथे सगळ्या वस्तू डेकोरेशनच्या मिळून जातात. लास्टला आम्ही फुले खरेदी केली. 5 रुपये 10 रुपये अशांचे भाव होते. घरी आणून आम्ही फोकस चेक केले. मस्त फोकसला वेगवेगळे कलर पाहून खूप भारी वाटत होतं. तर आमची तर आता गणपतीची तयारी ऑलमोस्ट डेकोरेशनचं सामान हे सगळं घेऊन झालेलं आहे. तर तुम्ही पण काय काय खरेदी केलात किंवा अजून काय वेगळं करता येईल नक्कीच सांगा कमेंटमध्ये. बाय बाय. चला तर मग आता भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओत.